जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशनच्या कामकाजाची कायमच बोंब होत आहे। आता तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे आणि त्या दुष्काळात सोलापूर जिल्ह्याला फारच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी या गावात वारंवार राजकीय हस्तक्षेप होत असल्याने जलजीवन मिशनचे काम अनेक महिन्यांपासून थांबले आहे। त्यामुळे ठेकेदारही वैतागले असून जोपर्यंत जिल्हा परिषदेकडून बिल मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशा भूमिकेत ठेकेदार असून नागरिकही याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत। हर घर जल या संकल्पनेतून केंद्र सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येकाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। यासाठी सोलापूर जिल्ह्याला 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असताना सध्या सोलापूर जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेप तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे 184 कामे खोळंबलेली आहेत। त्यापैकीच एक काम म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे गेल्या वर्षभरापासून हे काम ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे बंद अवस्थेत आहे। सदरचे काम बंद पाडण्यामागे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप सुरू असल्याचे बोलले जाते। तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले। याबाबत तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी देऊन सुद्धा त्याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही। सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे। सदरचे काम बंद पडल्यानंतर एकदाही कार्यकारी अभियंता यांनी भेट देऊन पाहणी केली नसल्याचे शिवसेना शिंदे गट जिल्हा उपाध्यक्ष अभिजित सोलापूर यांनी सांगितले। मी तांदुळवाडी माजी उपसरपंच अभिजित धानप्पा सोलापुरे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख सोलापूर जिल्हा। सदर माझ्या गावातील पाणीपुरवठा कामासंदर्भात आत्ताशी संपादकाने एका बाईट घेण्याचा विषय आला म्हणून बोलण्याची परिस्थिती आली। सदर माझा पाणीपुरवठ्याचा कार्यकाल मंजूर होऊन 2 वर्ष झालं। 2 वर्षानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन करून 1 वर्ष 1.5 वर्ष झालं। सदर कामाचे अर्ध्या टाकीचं बांधकाम होऊन अर्धी पाईपलाईन योजना अर्धी विहीर असं काम करून 6 महिने झालं ठेकेदारचा पत्ता नाही आणि कुठल्या अभियंत्याचा सुद्धा याच्याकडे लक्ष नाही आणि कुठलं प्रशासनाचा अधिकारी याच्याकडे जिकिरीने तळमळीने लक्ष देऊ इच्छित नाहीत। सदर योजना ही 1.5 कोटी रुपयाची योजना असून 1.5 कोटी रुपयाची योजना गावाला मंजूर होतात। पाणी पुरवठ्याच्या योजना सर्व हर घर नल ही भारत सरकारची योजना असून सर्व जिल्ह्यामध्ये 194 फायली ह्या तहकूब पेंडिंग ठेवण्यात आल्या आहेत। पालकमंत्री विखे पाटील यांच्या चौकशीच्या अहवालानुसार तहकूब ठेवण्यात आल्या आहेत। चौकशी कुणाची? सध्या राज्यात दुष्काळ परिस्थिती तयार झाली असल्यामुळे लोकांना पाण्याचा फार मोठा पाण्यासाठी धडपड लोकांची चालू आहे। त्या संदर्भात 1 वर्ष कामाची चौकशी लावणे किंवा काम रेंगाळत ठेवणे हा प्रशासनाचा गैरजिम्मेदारीचा कारभार हा सोलापूर जिल्ह्यात चालू आहे आणि याची दखल 2 वेळा आम्ही शिव मॅडम मनीषा आवाळे मॅडमला पत्र दिलं। आम्ही उपोषणाला बसतो असं पत्र दिलं तरी देखील त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली थांबा करू। पत्र देऊन आज 1 महिना 1.5 महिना झाला। त्यानंतर आम्ही रिमाइंडर पत्र दिलं। सदर ठेकेदार जर काम चालू करत नसेल तर ठेकेदार बदलण्यात यावा, तरी सुद्धा त्याच्यावर ॲक्शन झालेली नाही। मग या सर्व भानगडी मागे नेमकं लपतं तरी कोण?